Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 10, the expansion of the Maratha power from 7th standard history and civics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द मीनिंग. आपल्याला अर्थ सांगायचा आहे. कसला? तर फर्स्ट त्यांनी विचारलेला आहे चौथाई. चौथाई म्हणजे काय? चला राईट करूयात. चौथाई is the right to collect 1/4 part of the revenue from the territory of the other rulers. राईट म्हणजे हक्क, 1/4 म्हणजे 1/4, 1/4, 1/4, होल 1 मधला 1/4 पार्ट. रेव्हेन्यू म्हणजे महसूल. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसूल उत्पन्नाच्या 1/4 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात. नेक्स्ट पाहूयात सरदेशमुखी. आता सरदेशमुखी म्हणजे काय? तर यामध्ये 1/4 पार्ट ऐवजी 1/10 पार्ट इतकाच काय तो चेंज होतो. हे पहा आन्सर. सरदेशमुखी is the right to collect 1/10 part of the revenue from the territory of the other rulers. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या 1/1/10 भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. राईट द आन्सर इन 1 वर्ड. त्यातील फर्स्ट आहे बालाजी वॉज फ्रॉम दिस टाउन इन कोकण. बालाजी मूळचा कोकणातील कोणत्या गावचा होता? आन्सर येणार श्रीवर्धन. नेक्स्ट आहे ही रूल्ड बुंदेलखंड. बुंदेलखंडात कोणाचे राज्य होते? राजा छत्रसाल. नेक्स्ट आहे बाजीराव डाईड ॲट दिस प्लेस. बाजीराव यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? मध्य प्रदेशातील रावेरखेड या ठिकाणी बाजीराव यांचा मृत्यू झाला. ही डिफिटेड द पोर्तुगीज. पोर्तुगीजांचा पराभव कोणी केला? पोर्तुगीजांचा पराभव करणारे होते चिमाजी अप्पा. क्वेश्चन नंबर 3. राईट अबाउट देम इन युअर ओन वर्ड्स. त्यातील फर्स्ट आहे कान्होजी आंग्रे. आता कान्होजी आंग्रे यांच्याबद्दल राईट करण्याआधी थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर पाठ न करता सुद्धा राईट करता येणार आहेत. हे पहा, जेव्हा औरंगजेब याचा मृत्यू झाला तेव्हा दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष चालू झाला त्याच्या मुलांमध्ये. मग त्याच्या मुलांमधला जो आझमशाह आहे, शहाजादा आझमशाह, हा दक्षिणेत होता त्यावेळी आणि त्याच्या कस्टडीमध्ये होते शाहू महाराज. मग त्याने काय विचार केला, जर मी शाहू महाराजांना कैदेतून सोडलं तर महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह सुरू होईल आणि मराठ्यांचे मग त्यामुळे सामर्थ्य खच्ची होईल. या कारणासाठी आझमशहाने शाहू महाराज यांची सुटका केली कैदेतून. कैदेतून सुटल्यानंतर शाहू महाराज महाराष्ट्राकडे गेले. महाराष्ट्राकडे गेल्यावर अनेक मराठी सरदार त्यांना येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही आणि त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यांमध्ये लढाई सुरू झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतला. पुढे महाराणी ताराबाई यांनी पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत साताराच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. मग आता तुमच्या लक्षात आले का? 2 राज्य, एक सातारा, एक कोल्हापूर. शाहू महाराजांच्या बाजूने लढणारे होते बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ कोण होते? तर पेशवा. आणि कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे हे महाराणी ताराबाई यांच्या बाजूने लढत होते. चला आता त्यांच्याबद्दल समजून घेऊयात. कान्होजी आंग्रे वॉज द चीफ ऑफ द मराठा नेव्ही. मराठा नेव्हीचे चीफ होते.
कान्होजी आंग्रे. इनिशियली ही वॉज सपोर्टर ऑफ महाराणी ताराबाई अँड अटॅक द टेरिटरी ऑफ शाहू महाराज. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ते कोणाचे सपोर्टर होते, तर महाराणी ताराबाई. आणि महाराणी ताराबाई यांचे सपोर्टर असल्यामुळे त्यांनी शाहू महाराजांच्या टेरिटरीवर अटॅक केले. शाहू महाराज सेंट बालाजी विश्वनाथ टू टॅकल कान्होजी आंग्रे. मग शाहू महाराजांनी काय केलं, बालाजी विश्वनाथ यांना कान्होजी आंग्रे यांना टॅकल करण्यासाठी पाठवले. बालाजी विश्वनाथ अवॉइड द वॉर अँड कन्व्हिन्स्ड कान्होजी आंग्रे टू जॉईन द साइड ऑफ शाहू महाराज. पुढे काय केलं, कान्होजी आंग्रेंनी शाहू महाराजांना जॉईन केलं. आणि का जॉईन केलं, कारण बालाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्देगिरीने कान्होजींस शाहू महाराजांकडे वळवले. चला, आता आन्सर लक्षात राहील ना. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन. नेक्स्ट आहे बॅटल ऑफ पालखेड. सो आन्सर पाहूयात. निजाम उल मुल्क वॉज द मुघल सुभेदार ऑफ दख्खन. निजाम उल मुल्क हा दख्खनचा मुघल सुभेदार होता. ही ट्राईड टू एस्टॅब्लिश हिज सेपरेट एक्झिस्टन्स ॲट हैदराबाद. हैदराबाद येथे त्याने आपले वेगळे अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ही वॉज अपोज्ड. अपोज म्हणजे विरोधात असणे. कशाच्या विरोधात होता तो, तर चौथाई आणि सरदेशमुखी. ही वॉज अपोज्ड टू ग्रँट ऑफ चौथाई अँड सरदेशमुखी राईट्स ऑफ दख्खन टू द मराठाज. मराठ्यांना दख्खनचे चौथाई व सरदेशमुखी हक्क देण्यास त्याचा विरोध होता. ही कॅप्चर्ड सम पार्ट्स ऑफ पुणे परगणा. त्याने पुणे परगण्यातील काही भाग सुद्धा काबीज केला. बाजीराव डिसाइडेड टू चेकमेट द निजाम. मग बाजीराव यांनी काय ठरवलं की निजामांना चांगलाच चोप बसवायचा. बाजीराव's army defeated Nizam's army in the battle of पालखेड नियर औरंगाबाद. आणि मग बाजीरावांच्या सैन्याने औरंगाबाद जवळील पालखेडच्या लढाईत निजामांच्या सैन्याचा पराभव केला. देअर आफ्टर द निजाम ॲक्सेप्टेड. आणि मग त्यानंतर निजामांनी मान्य केलं. काय मान्य केलं, द राईट ऑफ द मराठाज टू कलेक्ट चौथाई अँड सरदेशमुखी. त्यानंतर चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याचा मराठ्यांचा अधिकार निजामांनी मान्य केला. चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बालाजी विश्वनाथ. बालाजी विश्वनाथ who hailed from श्रीवर्धन in the कोंकण was very competent and experienced. कॉम्पिटंट म्हणजे सक्षम आणि एक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभवी. कोकणातील श्रीवर्धन येथील बालाजी विश्वनाथ हे अत्यंत सक्षम आणि अनुभवी होते. ही कन्व्हिन्स्ड मेनी सरदार्स दॅट शाहू महाराज वॉज द रियल हेअर ऑफ द मराठा एम्पायर. हेअर म्हणजे वारसदार. शाहू महाराज हेच मराठा साम्राज्याचे खरे वारसदार आहेत, हे बालाजी विश्वनाथ यांनी अनेक सरदारांना पटवून दिले. शाहू महाराज अपॉइंटेड बालाजी विश्वनाथ ॲज पेशवा. शाहू महाराजांनी बालाजी विश्वनाथ यांना याची पेशवे म्हणून नेमणूक केली. ही टॅक्टफुली अवॉइडेड वॉर विथ कान्होजी आंग्रे अँड वन ओव्हर हिम टू द साइड ऑफ शाहू महाराज. बालाजी विश्वनाथ यांनी खूप चतुराईने कान्होजी आंग्रे यांच्याशी युद्ध करणे टाळले व शाहू महाराजांच्या बाजूने त्यांना वळवून घेतले. ही स्ट्रेंथेंड द पोझिशन ऑफ शाहू महाराज इन महाराष्ट्र अँड इन द नॉर्थ. त्यांनी महाराष्ट्रात व उत्तरेत शाहू महाराजांचे स्थान अधिकच अधिक बळकट केले. विथ द हेल्प ऑफ द सय्यद ब्रदर्स ही ऑब्टेन्ड द सनद्स ऑफ चौथाई अँड सरदेशमुखी ऑफ द मुघल टेरिटरी इन दख्खन फ्रॉम द मुघल एम्परर. सय्यद बंधूंच्या मदतीने बालाजी विश्वनाथ यांनी मुघल बादशहाकडून दख्खनमधील मुघल प्रदेशातील चौथाई व सरदेशमुखीची सनद मिळवली. बाजीराव वन. बाजीराव वन कोण होते, तर बालाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र. बाजीराव वन was appointed as the Peshwa in 1720 CE by शाहू महाराज after the death of his father बालाजी विश्वनाथ. बालाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर कोण होते बालाजी विश्वनाथ, तर शाहू महाराज यांनी पेशवेपद त्यांना बहाल केलं होतं की नाही. मग आता बालाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव वन यास शाहू महाराज यांनी पेशवेपद दिले.
ही डिफिटेड म्हणजे पराभूत करणे. ही डिफिटेड द निजाम उल मुल्क इन द बॅटल ऑफ पालखेड. पालखेडचे जे बॅटल झाले त्या बॅटलमध्ये, त्या लढाईमध्ये निजाम उल मुल्कचा त्यांनी पराभव केला. कोणी? बाजीराव वन यांनी. आणि मग काय केले? अँड मेड हिम ॲक्सेप्टेड द राईट ऑफ मराठास टू कलेक्ट चौथाई अँड सरदेशमुखी फ्रॉम द मुघल टेरिटरी इन द डेक्कन. पालखेडच्या लढाईत बाजीराव वन यांनी निजाम उल मुल्कचा पराभव करून दख्खनमधील मुघल प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याचा मराठ्यांचा अधिकार मान्य करण्यास भाग पाडले. ही डिसाइडेड टू एक्सपांड म्हणजे विस्तार करणे. ही डिसाइडेड टू एक्सपांड द मराठा पॉवर इन द नॉर्थ अँड डिस्पॅच्ड मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे अँड उदाजी पवार इन अॅन एक्सपेडिशन टू मालवा अंडर द लीडरशिप ऑफ हिज ब्रदर चिमाजी अप्पा. नॉर्थकडे मराठा सत्तेचा, उत्तरेकडे मराठा सत्तेचा विस्तार करण्याचे बाजीराव वन यांनी ठरवले व आपले भाऊ बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली, लीडरशिप म्हणजे नेतृत्व, यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे व उदाजी पवार यांना माळव्याच्या मोहिमेवर त्यांनी पाठवले. ही डिफिटेड मोहम्मद खान बंगुश अँड रिस्टोर्ड द किंगडम ऑफ बुंदेलखंड टू छत्रसाल. त्यांनी मोहम्मद खान बंगुशचा पराभव करून बुंदेलखंडचे राज्य छत्रसालला बहाल केले. ही डिफिटेड द निजाम in the battle at Bhopal and made him agree to get the subedari of Malwa for the Marathas from the Mughal emperor. भोपाळ येथील लढाईत त्यांनी निजामांचा पराभव केला व मुघल बादशहाकडून मराठ्यांना माळव्याची सुभेदारकी मिळवून देण्याचे मान्य केले. बाजीराव सेंट हिज ब्रदर चिमाजी अप्पा टू सबड्यू द पोर्तुगीज. सबड्यू म्हणजे शांत करणे. पोर्तुगीजांना शांत करण्यासाठी बाजीराव यांनी चिमाजी अप्पांस पाठवले. बाजीराव ब्रेथ हिज लास्ट ॲट रावरखेडी इन एप्रिल 1740. एप्रिल 1740 मध्ये रावरखेडी येथे बाजीरावांनी अखेरचा श्वास घेतला. ही वॉज अन एबल जनरल हू एस्टॅब्लिश द मराठा सुप्रिमसी इन द नॉर्थ. उत्तरेत नॉर्थमध्ये मराठा वर्चस्व प्रस्थापित करणारे बाजीराव वन हे एक समर्थ सेनापती होते. नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. गिव्ह रिझन्स टू सेपरेट मराठा स्टेट्स वर फॉर्म्ड. मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. काय कारण आहे त्यामागचे चला पाहूयात. Two separate Maratha states were formed because after the release of Shahu Maharaj, Maharani Tarabai refused to accept his claim on the throne. मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क महाराणी ताराबाई यांनी अमान्य केला. त्यामुळे काय झालं? बॅटल झालं. कुठे झालं बॅटल? तर खेड येते. आणि त्या बॅटलमध्ये कोण जिंकलं आणि कोणाकोणामध्ये झालं ते बॅटल? तर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये झालं. बरोबर. आणि त्या बॅटलमध्ये शाहू महाराज जिंकले. शाहू महाराज जिंकल्यानंतर त्यांनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते छत्रपती झाले. मग पुढे काय झालं? महाराणी ताराबाई यांनी पन्हाळा येथे त्यांचा मुलगा छत्रपती 2 याचा राज्याभिषेक केला. आलं लक्षात? त्यामुळे मराठेशाहीत 2 स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. कोणकोणती? तर सातारा आणि दुसरं कोल्हापूर. चला आन्सर पुढचं रीड करूयात. आफ्टर डिफिटिंग महाराणी ताराबाई इन द बॅटल ऑफ खेड, शाहू महाराज कॅप्चर्ड सातारा अँड क्राउंड हिमसेल्फ ॲज छत्रपती. सातारा became the capital of the Maratha kingdom. Then Tarabai proclaimed her minor son Shivaji too as the Chhatrapati at Panhala in 1710. Let's see next question. Azam Shah released Shahu Maharaj from his custody. अझम शहाने शाहू महाराजांना त्याच्या कस्टडीमधून मुक्त केलं, कैदेतून मुक्त केलं. कोण होता हा अझम शाह? औरंगजेबचा मुलगा होता. औरंगजेबच्या मृत्यूनंतर दिल्लीची गादीचा वारसदार कोण यासाठी औरंगजेबच्या मुलांमध्ये वाद निर्माण झाले. चढाओढ तयार झाली. त्या चढाओढीमध्ये आझमशहा सुद्धा होता. बरोबर. मग हा आझमशहा जेव्हा औरंगजेबचा मृत्यू झाला तेव्हा तो साऊथमध्ये होता. त्याला जायचे होते दिल्लीला. शाहू महाराज त्याच्या कस्टडीमध्ये होते, त्याच्या कैदेमध्ये होते. मग त्याने काय केलं? शाहू महाराजांना रिलीज केलं, कैदेतून मुक्त केलं.
कोणत्या हेतूने मुक्त केलं बरं? त्याला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह होतील. त्यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल. म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. चला आन्सर राईट करूयात. Azam Shah released Shahu Maharaj from his custody because he believed that the release of Shahu Maharaj would lead to conflict between him and Maharani Tarabai for the Gadi of the Maratha Chhatrapati. This would sap the strength of the Marathas. दिल्ली needed help from the Marathas. पाहताय आता, औरंगजेबच्या मृत्यूनंतर दिल्लीला मराठ्यांची मदत घ्यावीशी वाटू लागली. का बरं? कारण औरंगजेबच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत होत चालली होती. तिला नॉर्थ वेस्ट साईडकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणाची भीती वाटायला लागली होती. आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता. त्याचबरोबर दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळे ही सत्ता, मुघल सत्ता आतून पोखरली गेली होती. या सगळ्या कारणांमुळे दिल्लीला आता मराठ्यांच्या सहाय्याची गरज भासू लागली होती. चला आन्सर पाहूयात. द मुघल एम्पायर वॉज अंडर द थ्रेट ऑफ द इराणी अँड द अफगाणी इन्व्हेजन्स फ्रॉम द नॉर्थ वेस्ट. द लोकल राजपूत, जाट, रोहिलास and local Pathan rulers also posed a threat to the empire. The internal competition and tussle in the court weakened the Mughal power. Therefore, Delhi needed help from the Marathas.